पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस प्रचंड गाजतोय। याचं कारण ठरतंय दोन बड्या नेत्यांची भेट। हे दोन नेते आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। विधान भवनाच्या लिफ्टमध्ये हे दोन नेते योगायोगाने एकत्र आले। परिस्थिती ओळखून दोघेही एकमेकांशी सौहार्दाने बोलले। मात्र राजकीय वर्तुळात आणि तज्ञांमध्ये लगेचच चर्चांना उधाण आलं। विधानसभा निवडणुका 3 महिन्यांवरती आलेल्या आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीतलं जागा वाटप अजून व्हायचंय। लोकसभेमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाहीये आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर योगायोगाने झालेल्या या भेटीला प्रचंड महत्त्व आलंय। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक आणि सहज भेट झाली, पण या भेटीचे आणखी 4 जण साक्षीदार होते। फडणवीस आणि उद्धव ठाकरे मंत्रालयाच्या तळमजल्यावर लिफ्टची वाट पाहत थांबलेले होते। लिफ्ट आली तेव्हा त्यात आधीच 6 जण होते। त्यामध्ये प्रवीण दरेकर, मिलिंद नार्वेकर, छगन भुजबळ, अनिल परब यांचा समावेश होता। या चौघांसोबतच्या अन्य दोघांना बाहेर काढून फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी लिफ्टमध्ये प्रवेश केला। तर यापूर्वीच लिफ्टमधले प्रवासी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या आधीच लिफ्टमध्ये होते प्रवीण दरेकर, मिलिंद नार्वेकर, छगन भुजबळ आणि अनिल परब। तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अत्यंत थोड्या कालावधीसाठी झालेल्या भेटीची आज मात्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या भेटीचा तपशील आपण पाहणार आहोत आता ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी या भेटीवर मात्र रोचक प्रतिक्रिया दिली आहे। घरातल्या सदस्यांमध्ये वाद झाला म्हणजे प्रेम संपत नाही असं चंद्रकांत दादा म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी एक तुम्हाला सांगतो, एका घरामध्ये 4 मुलं गुण्यागोविंदाने नांदत होती, काही ना काही कारणाने ती वेगळी झाली, ते प्रेम काही संपत नाही। मी एक तुम्हाला सांगतो, एका घरामध्ये 4 मुलं गुण्यागोविंदाने नांदत होती, काही ना काही कारणाने ती वेगळी झाली, ते प्रेम काही संपत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।